बरोबर 4 वाजलेले आहेत आणि बरोबर 4 वाजता कार्यक्रम सुरू करण्याची क्षितिज पेंटची परंपरा आहे. त्यामुळे आपण बरोबर 4 वाजता कार्यक्रम चालू करतोय. पहिल्यांदा मी इन्स्ट्रक्शन वाचणार आहे, ज्याला ऑडिओ मी देणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची सूचना. सर्वांनी आपले मोबाईल बाहेर काढा, एकदा चेक करा. चुकून राहू शकतं. 50+ लोकांना जमत नसेल तर शेजाऱ्याची मदत घ्या, नाहीतर आमच्या व्हॉलेंटियर्सला बोलवा ज्यांनी असे बिल्ले लावलेत. ते तुमचा मोबाईल सायलेंट करायला मदत करतील. सो मोबाईल सायलेंट ठेवा. सेकंड, हे पहिलं महत्त्वाचं आहे. कारण गेल्या काही क्षितिजच्या वेळचा अनुभवानंतर आपली खुर्ची जाते का काय म्हणून लोक इंटरव्हलला उठतच नाहीत आणि मग प्रॉब्लेम होतो. थंडी खूप आहे, त्यामुळे ज्या खुर्चीवर आधी बसलाय ती शक्यतो सोडू नका. कार्यक्रमाच्या ठिकाणी ही प्रशाला आहे. या शाळेत उद्या सकाळी 7:15 वाजता लेक्चर सुरू होतं आणि आपला कार्यक्रम झाल्यानंतर जपानच्या लोकांचा आपण आदर्श घ्यायला पाहिजे. फुटबॉल स्टेडियममध्ये की कचऱ्याचे सगळे बॉक्सेस जे आहेत ते बाजूला ठेवलेले आहेत, कचरा पेटी, त्याच्यामध्येच कचरा टाका. याला सगळ्यांनी सहकार्य करा कृपा करून. आता ह्याचे जरा भारतामध्ये इमर्जन्सी सिच्युएशनच्या इन्स्ट्रक्शन दिल्या जात नाहीत, पण आम्ही ती सुरुवात केलेली आहे. आपल्या इकडे व्यासपीठाच्या मागे माझ्या डाव्या हाताला एक छोटं एक्झिट आहे, मागच्या बाजूला एक एक्झिट आहे जिथनं तुम्ही आलात, माझ्या उजव्या बाजूला एक एक्झिट आहे. 3 एक्झिट्स आहेत इन केस ऑफ इमर्जन्सी. घाबरून जायचं नाही. जर काही अशी घटना घडली तर आपण शांतपणे उभं राहून 3 एक्झिटने बाहेर पडू शकता. नेक्स्ट, महिलांकरताचं जे स्वच्छतागृह आहे ते माझ्यासमोर आपण जिथनं आलो त्या लोखंडी गेटच्या माझ्या डाव्या हाताला आहे. म्हणजे तुम्ही येताना उजव्या हाताला आहे. पुरुष आणि महिला या दोघांसाठी, सिनियर सिटीजनसाठी स्वच्छतागृह ग्राउंड फ्लोअरला माझ्या उजव्या हाताला मागच्या बाजूला आहे. फक्त जेंट्स सिनियर सिटीजनसाठी माझ्या डाव्या बाजूला वॉटर कूलरच्या मागच्या बाजूला जेंट्ससाठीचं स्वच्छतागृह आहे. स्वच्छतागृह शाळेतली आहेत, एअरपोर्टवरची नाहीत. इन्व्हर्टेड कॉमास. कारण लगेच उद्या मला सकाळी काय सर तुमचे टॉयलेट्स, म्हटलं पेणमधलीच मुलं वापरतात, तुमचं पण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉयलेट्स ही शाळेमधली आहेत. दिस इज व्हॉट द न्यू थिंग. तुम्हाला ठिकठिकाणी QR कोड चिकटवलेले दिसतील. आम्ही फिजिकल प्रतिसाद घेणं बंद केलेलं आहे. त्याच्यात वेळही जातो. तुमच्या मोबाईलमधनं QR कोड स्कॅन करा, डायरेक्टली वेबसाईटला जा. गुगल क्रोममधनं तुम्ही डायरेक्टली तुमची जो काही प्रतिक्रिया असेल ती थेट आमच्याकडे ईमेलला येईल. त्याचा आम्हाला ॲनालिसिस करता येईल आणि पुढच्या वेळेला इम्प्रूव्हमेंट करता येईल. किंवा आमचे क्षितिजचे स्वयंसेवक काळा टी-शर्ट घालून आहेत, बिल्ला लावून आहेत, त्यांच्या हातात मोबाईल फोन नावाचं छान यंत्र आहे, त्याच्यावर तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल प्रतिक्रिया देऊ शकता. आम्ही सेल्फी पॉईंट केलेला आहे, तिथे जाऊन सेल्फीचा आनंद घ्या. उद्या इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक स्टोरी अँड व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायला विसरू नका, म्हणजे आमचे हिट्स वाढतील. धन्यवाद. क्षितिज पेंटच्या बेचच्या 5व्या आवर्तनाला आपण सुरुवात करतोय. AV प्लीज. करणारे, आक्रांतांना आव्हान देणारे चाणक्याचे नसते उद्योग. मुघल सत्तेशी झुंज देऊन देश आणि धर्माची बूज राखणारे चिवट मराठ्यांचे नसते उद्योग. फडके, भगतसिंग, राजगुरू, लोकमान्य, सावरकर, गांधीजी यांनी चालवलेला स्वराज्य मिळविण्याचा नसता उद्योग. सुबत्ता, ऐशोआराम मिळत असतानाही आमटे, कोल्हे, विनोबा यांनी चालवलेला समाज सुधारणेचा नसता उद्योग. किती म्हणून सांगू? हल्लीची पिढी आत्ममग्न आहे. आत्ताच्या काळात फक्त स्वतःपुरते पाहण्याची पद्धत आहे अशी वाक्य ऐकू येतात. नसते उद्योग करण्याची प्रथा, परंपरा लोप पावत चालली आहे काय? तरुणपणी आव्हान स्वीकारून चौकटी मोडून समाजासाठी काम करण्याचे हे नसते उद्योग करणे सोडले आहे का? हो, नसते उद्योगच अडचणीचे, कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असून पदराला खार लावून आपण ठरवलेले कार्य करण्याची ओढ नष्ट झाली आहे का? नाही, अजून तरी धुगधुगी आहे. थोडेच आहेत, पण आहेत हा दिलासा आहे. आम्ही क्षितिजकर आणि वेद चळवळीतील कार्यकर्ते हाच नसता उद्योग करीत असतो
अशा वेगवेगळ्या अनोख्या व्यक्ती जे नसते उद्योग करीत आहेत त्यांचीही कथा प्रत्यक्ष ऐका, अनुभवा आणि तुम्हीही सामील व्हा या आनंददायी प्रवासात. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत. धन्यवाद. हे सगळं या वर्षीच्या वेदचं सार होतं. आता मी वेदचा प्रमुख म्हणून थोडंसं मनोगत बोलणार आहे. 2019 नंतर 2020 मध्ये आपल्याला डॉक्टर आपल्याला कोरोनाने गाठलं आणि ठरवलेला वेध आमचा सगळा ठरवलेला पोस्टपोन करायला लागला. आणि जणू असं वाटलं की लोकांना एकत्र यायची उत्सुकता आहे, परंतु संधीच मिळत नाही. लोक वारंवार विचारायचे की वेद कधी, तुम्ही कधी आणताय, परंतु आमच्याकडे उत्तर नव्हतं. कारण कधी 50चं लिमिट, कधी 25चं लिमिट. आणि मग शेवटी आम्ही असं ठरवलं की करोनाचा पूर्ण नायनाट झाल्यावर आपण हा वेद करू. तरीसुद्धा चायनाला बहुतेक आपला क्षितिजचा वेद किंवा एकंदर वेद चळवळ आवडली नाही. त्यांनी डिसेंबरमध्ये परत काहीतरी सुरसुरी काढली आणि आम्ही सगळे कालपर्यंत गॅसवर होतो. आता हरकत नाही, आता चायनाने काय करू द्या, कारण आता आमचा वेद आज होणार. आणि त्यात सुद्धा एक आवर्जून उल्लेख करायचा आहे जो प्रास्ताविकेच्या आधी करणारे डॉक्टर नाडकर्णी गेले जवळजवळ 15 दिवस व्हायरल फीवरने आजारी होते. आणि कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितले मी सर येतोय. तोपर्यंत आम्ही सगळेजण थोडेसे गॅसवर होतोच, परंतु त्यांनी आवर्जून असं सांगितलं की मी येतोय. आणि आमच्या सर्व फॅकल्टीनी जेव्हा केव्हा आम्ही संपर्क केला तेव्हा आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य केलंय. आता मी माझं लिहिलेलं मनोगत वाचतोय, पहिल्यांदाच लिहिलेलं वाचतोय, कारण त्याच्या शब्दांमध्ये चूक होऊ नये म्हणून. कारण कोणाचं काय माहिती नाही, हल्ली कुठल्या शब्दावरनं कोण कोणाला बोलेल हे सांगता येत नाही, म्हणून हल्ली मी प्रिकॉशन घ्यायला लागलोय की आपण लिहिलेलं वाचावं, म्हणजे शक्यतो चूक होत. क्षितिज फाउंडेशन पेणतर्फे आयोजित हा पंचम वेद. या पंचम वेदमध्ये आपले सहर्ष स्वागत. पंचमहाभूताने जसं शरीर बनतं तसं उत्साही कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक, समाज आणि मार्गदर्शन करणारे आमच्या संदर्भात डॉक्टर आनंद नाडकर्णी या 5 मी महाभूत म्हटलेलं चालेल, त्यांना विचारायला पाहिजे. या 5 महाभूत चांगले भूतपेक्षा. तर या 5 महाभूतांमुळे हा वेद प्रत्यक्षात येतोय. हा 105वा वेद आहे आणि 106वा वेद कल्याणमध्ये आहे. तुमची जाहिरात केली प्रमुख, नंतर बेटा. खरोखरच वेदची चळवळ जेव्हा सुरू केली तेव्हा हे आर्थिक आव्हान खूप मोठं वाटलं होतं आम्हाला, परंतु लोकांना आवाहन केल्यानंतर ते अगदीच आवाक्यात असल्यासारखं वाटलं. आणि लॉकडाऊनने समाज म्हणून एकत्र येण्याची किंमत कळली. पण तरीसुद्धा विद्यार्थी आणि पालक येण्यासाठी मेहनत आणि प्रसिद्धी करावी लागली. पैसे जमतात, पण ज्यांच्यासाठी हा उपक्रम आहे त्यांना येथे आणणं हेच मोठं आव्हान वाटतं. मस्त कार्यक्रम आहे, करायलाच पाहिजे, महत्वाचाच आहे, तुम्ही करताय ते मोठे काम आहे. अरे पण ज्यांच्यासाठी करतोय त्यांनी यायला हवं ना. आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करतो डॉक्टर, वर्षभर करतो, पण एकच चिंता, पैसे आम्हाला खर्च करता येतात, माणसं कुठून जमवायची. लोक येतील का. खिशातले पैसे खर्च करून आमचे हे नसते उद्योग चाललेत. आणि आम्ही हे नसते उद्योग का करतो, तर आम्ही हे शिकण्याची फी भरतो असे सर्वांनाच वाटते. परस्पर संबंध, छुपे अजेंडे, मानवी स्वभावाच्या अनंत छटा, ह्या अनुभवाला ही फार छोटी किंमत आम्ही मोजतो. असो, पण हे कार्यक्रम करणं हा आमच्या क्षितिजकरांचा आनंदाचा ठेवा आहे. आणि आमची क्षितिजची मीटिंग, त्याच्या गप्पा हा त्यातला खूप खास भाग आहे. कारण या गप्पा ऐकण्यासाठी आमची नवीन पिढी उत्सुक असते आणि मीटिंग कधी आहे अशी सातत्याने विचारणा होते. त्याचं गुपित सांगू का, मीटिंग असली की घराची चांगली आवरावर होते, हॉलमधला पसारा आतल्या खोलीत जातो, म्हणून मीटिंगची उत्सुकता सगळ्यांना असते. वय, हुद्दा
सामाजिक प्रतिष्ठा विसरून सर्व चालतं. मला वाटतं रक्तदाब, डॉक्टर शेजारी बसलेले असताना हे धाडस करतोय मी, पण मला वाटतं रक्तदाब, ताणतणाव आणि आपल्या वरचा एकंदर सगळा ताण समाजाचा कमी होण्यासाठी हेच औषध आहे. आमच्या गप्पा ऐकण्यासाठी नवीन पिढी उत्सुक असते, त्याच्यावर सहज सामाजिक संस्कार होत असतात. पिढी दर पिढी हा वारसा चालत राहील असा आमचा सगळ्यांचा समज आहे. आणि याचं कारण तुम्ही सर्व जे बसलेले आहात ते वेळेत बरोबर 4:45 वाजता येऊन 4 वाजता कार्यक्रम सुरू होतो या खात्रीने आसनस्थ होतात. मी परत एकदा सांगतो की पेणकरांसाठी आणि रायगड जिल्ह्यातनं जे कोणी आले त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवूया आणि या वेदला सुरुवात करूया. एक पेणकरांना छोटीशी सूचना, मस्त थंडी पडलेली आहे, आपण थंडीची तयारी करून आला असालच. मध्यंतर आहे, मध्यंतरात एंट्रीच्या बाजूला येताना तुमच्या डाव्या हाताला आणि आता माझ्या उजव्या हाताला चहापानाची उत्तम व्यवस्था केलेली आहे, सशुल्क आपापल्या पैशाने दरवर्षीप्रमाणे. त्यामुळे अर्ध्या तासाचं मध्यंतर आहे, त्याचा आनंद घ्या. आणि मी आता आमच्या डॉक्टरना विनंती करतो की आपण सेशन चालू करूया. सुरू करू. सगळ्यांना नमस्कार आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. संक्रमण या शब्दाभोवती आजचा सण आहे आणि संक्रमण तर सततच होत असतं आपल्या सगळ्यांचं. पण ज्या वेळेला हेतुपूर्वक संक्रमण होतं तेव्हा त्याला विकास असं म्हणतात. कारण त्या विकासाच्या मागे, संक्रमणाच्या मागे एक हेतू असतो आणि सूर्य आपल्याला हेतू देतो. म्हणून सूर्याचं संक्रमण हे फार महत्त्वाचं संक्रमण आपल्या संस्कृतीमध्ये मानलेलं आहे. तर त्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आज या 5व्या वेदमध्ये पेणच्या सगळे भेटतो. कोरोनाचा काळ मध्ये येऊन गेला आणि त्या गॅप नंतर आपण सगळेजण भेटतो. आजचा आपला टोटल या वेदच्या 32 वर्षातला 105वा वेद आहे आणि इकडचा 5वा. कोरोनाच्या काळामध्ये वेद बंद होता का? तर नाही. माहितीसाठी म्हणून सांगतो की आपण 2 वेद ऑनलाईन केले, एक ग्लोबल वेद आणि एक नॅशनल वेद. आवाहन IPH हे आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब करा. तर या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला साधारणपणे 450 मुलाखती वेदच्या पाहायला मिळतील. त्या कोरोना काळामध्ये लाखो लोकांनी पाहिल्या, लाखो नाही कोट्यावधी लोकांनी पाहिल्या असं आपल्याला म्हणायला पाहिजे. आणि या सगळ्या मुलाखतींच्या मध्ये या वर्षीच्या मुलाखती सुद्धा पुन्हा एकदा प्रत्यक्ष वेद सुरू झाल्यानंतरच्या मुलाखती सुद्धा आहेत, तर त्या जरूर पहा. आत्ताच आपल्या ठाणं वेद जो झाला त्याच्यामधली अजय अतुलची मुलाखत तर 2 लाखाच्या पुढे गेली आहे 15 दिवसात. इतक्या लोकांनी ती पाहिली. तर आपल्या चॅनलच्या द्वारे आपण 2 वेद केले, 6 पाहुण्यांचे. ग्लोबल वेद जरूर पहा. 7 देशांमध्ये राहणाऱ्या माणसांच्या मुलाखती त्याच्यामध्ये आहेत. त्या ग्लोबल वेदमध्ये फिनलंड पासून कझागिस्तान पर्यंतच्या त्या सगळ्यांना आम्ही कसं त्या काळामध्ये कॉन्टॅक्ट केलं आणि ऑनलाईन आम्ही 3 कॅमेरा सेटअप कसा केला आणि त्याच्यातून ते सगळे कार्यक्रम कसे केले, ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. टेक्निकली सुद्धा आम्ही कसं केलं हे. आणि तसाच त्यानंतर आपण नॅशनल वेद केला, त्याचे पण 6 भाग आहेत, ते पण पाहण्यासारखे आहेत. आवाहन IPH वरती आपण अजून एक 6 भागांची सिरीज केली आहे, तिचं नाव आहे विस्कटलेले सावरताना. कोविड काळामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवरती ज्या अननोन लोकांनी खूप काम केलं त्याचं पूर्ण डॉक्युमेंटेशन आपण या 6 भागांमध्ये केलेलं आहे. तर विस्कटलेले सावरताना ही अजून एक सिरीज प्लेलिस्टवरती आवाहन IPHच्या तुम्हाला पाहायला मिळेल. सो वेद चालू राहिला आणि वेद हाच मुळात सर नसता उद्योग म्हणून चालू झाला. म्हणून तुमचा आद्य मार्गदर्शक असा उल्लेख केला. म्हणून आद्य मार्गदर्शक या संदर्भातल्या नसता उद्योग तो चालू का झाला, तर 1990 साली आपली IPH संस्था ठाण्यामध्ये सुरू झाली, ज्याला आत्ता 23 मार्चला
33 वर्ष आपल्या संस्थेला होतील. आणि त्यावेळेला आपण मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये तोपर्यंतची रूढ वाट बाजूला सारून नवीन गोष्टी केल्या. नवीन गोष्टी केल्या म्हणजे काय, तर 1990 साली मानसिक आरोग्याची कल्पना ही फक्त मानसिक आजारांपुरतीच मर्यादित होती. आणि मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर मानसिक आजार. तर या कल्पनेमधून बाहेर पडणं, यासाठी काय करायला हवं, तर मानसिक आरोग्याचं काम करायला हवं. मग मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर मानसिक आरोग्य याचा अर्थ की विकार याच्याबरोबर विकास हवा. आणि म्हणून आपण 3 टप्प्यांवरती किंवा 3 स्तरांवरती IPHचं काम करतो. डिसऑर्डर, डिस्ट्रेस आणि डेव्हलपमेंट असे ते 3 Ds आहेत. तर डिसऑर्डर, डिस्ट्रेस आणि डेव्हलपमेंट या 3 Ds वरती काम करत असताना 90 साली डेव्हलपमेंट या दृष्टीनं, विकास या दृष्टीनं आपण ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा गुणवत्ता चाचण्या घ्यायला सुरुवात केली. आणि 90 साली कुणालाच ॲप्टिट्यूड टेस्टिंग हे फार काही माहीत नव्हतं. त्यामुळे साधारण असं होतं की हुशार असला तर सायन्सला जाईल, मुलगी असली तर आर्ट्सला जाईल, असा तो काळ होता 1990 सालचा. तर त्यामुळं आपण ह्या सगळ्या चाचण्या चालू केल्यावरती त्या चाचण्या घेण्यासाठी येणार कोण, म्हणून आपण वेद हा कार्यक्रम सुरू केला. त्याचं नाव व्होकेशनल एज्युकेशन डिरेक्शन अँड हार्मनी, म्हणून VEDH आणि म्हणून वेद. तर तो व्होकेशनल एज्युकेशन डिरेक्शन अँड हार्मनी म्हणून हा कार्यक्रम सुरू झाला. आणि त्या काळामध्ये फक्त करिअरच्या संदर्भातली माहिती देणं हाच आपला हेतू होता. कारण माहितीची द्वारं खुली झाली नव्हती. आपण इंटरनेटच्या जमान्यामध्ये गेलो नव्हतो. वैश्विकीकरणाला आणि आर्थिक उदारीकरणाला सुरुवात व्हायची होती. त्या काळामध्ये आपण ही ॲक्टिव्हिटी सुरू केली. आणि मग हळूहळू जसा काळ बदलत गेला तसं त्याचं स्वरूप व्यवसाय माहिती परिषदेकडून व्यवसाय प्रबोधन परिषद असं झालं. की तुम्ही व्यवसायाकडे कोणत्या ॲटिट्यूडने पहा याची माहिती तुम्हाला देऊ, असं त्याचं स्वरूप झालं. मग हळूहळू होता होता असं लक्षात आलं की जीवन मूल्य देणारं हे व्यासपीठ आहे. म्हणून आत्ता आपण वेदला जीवन की पाठशाला, लाईफ स्किल्स कॉन्क्लेव्ह असं म्हणतो. तर हा असा 32 वर्षाचा एका बाजूने प्रवास. आणि आज महाराष्ट्रामधल्या 10 शहरांमध्ये वेदची आपली चळवळ ही पसरली. आणि त्यामुळेच हा एकूण क्रमांक आपला हा 105 पर्यंत आपण आलोत. आणि प्रत्येक शहरामध्ये ही चळवळ धारपसर जसं म्हणाले तशी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे, वेगवेगळ्या व्यवसायांचे जे आपले कार्यकर्ते असतात ते एकत्र येतात आणि हे आपलं घरचं कार्य म्हणून करतात. आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट घरचं कार्य म्हणून करणं हीच आहे. अगदी. कारण घरचं कार्य जेव्हा असतं तेव्हा तो एका बाजूनं कोणाला नसता उद्योग वाटेल, पण घरचं कार्य म्हटलं की तो हसता उद्योग असतो. कारण तो आपण हसत खेळत केलेला उद्योग असतो. आणि ह्याच पद्धतीने प्रत्येक शहरामध्ये आपले वेदचे कार्यकर्ते काम करत असतात. धारप सरांच्या कप्तानीखाली आमच्या पेणमधला हा जो गट आहे हा गेले 6 वर्ष कार्यरत आहे. जरी हा 5वा वेद असला तरी 6 वर्ष ते कार्यरत आहेत. त्यामुळे क्षितिजच्या सर्व या वेद टीमचं आपण मला वाटतं सुरुवातीलाच खूप खूप कौतुक करणं ही अतिशय महत्वाची आणि अगत्याची गोष्ट आहे. धन्यवाद. आणि सगळ्यांना धरून ठेवणं हे फार महत्वाचं असतं. तरी सुद्धा काही सटकून जातात, त्यांच्या जागी नवे घ्यावे लागतात. तर बरोबर मनोगत कळलं तुम्हाला. सो हा जो प्रवास असतो हा सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप शिकवणारा प्रवास असतो. तर हा वेदचा थोडासा इतिहास झाला. आता आपण नसते उद्योग या आपल्या नसते उद्योग म्हणजे आमचं खरं पहिले जेव्हा मीटिंग झाली तेव्हा एकच नाव समोर आलं होतं, ते म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी. पण त्यांची तारीख मिळेना. म्हणजे गमतीचा भाग सोडा, पण आम्ही असं ठरवलंय
की त्यांचे नसते उद्योगाला 40 मिनिटं पुरणार नाहीत. त्यामुळे तो नसता उद्योग आपण एक दिवशी स्पेशल कार्यक्रम करून पेंडकरांसाठी स्पेशल मेजवानी आणि त्यांनी जो नसता उद्योग केला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला पण नसते उद्योग करायला लावलेत ते आपण जाणून घेऊया. सहज आवाहन केल्यानंतर किती गोष्टी होतात. आवर्जून उल्लेख करायचा आहे मला की आज प्रमुख पाहुणे आणि तुम्हाला ज्या भेटवस्तू देणार आहे त्या आयडे केअरच्या मूकबधिर मुलांनी तयार केलेल्या आहेत आणि त्यांचा स्टॉलही बाहेर लागलेला आहे. आमच्याकडे अहिल्या मंडळ एक पेणमध्ये चांगलं काम करते, सामाजिक संस्था जी जगप्रसिद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. पण एका फोनवर त्यांनी आजचा जो तुम्ही प्रवेश करताना जो तिळगुळ खाल्लेला आहे तो तिळगुळ त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. असे अनेक हात आहेत. मी नावं घेत बसलो तर कदाचित पुढचा तासभर निघून जाईल, पण सहज फोन करून आम्हाला या गोष्टी मिळतात आणि म्हणून आमचे हे नसते उद्योग सुसह्य होतात. वा, आपण पहिल्या फॅकल्टीकडे वळूया. हो जरूर. आणि नसते उद्योग म्हणजे काय? हां, तर नसते उद्योग ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या आपण जेव्हा सगळेच जण जगतो त्यावेळेला आपण जगण्यासाठी म्हणून काही ना काहीतरी करतच असतो आणि तो जो आपला असतो व्यवसाय असतो तो आपण अंगीकारलेला, पत्करलेला, कधी कधी आपल्यावरती लादलेला, कधी कधी कुटुंबाकडून वंश परंपरेने आलेला असा तो व्यवसाय असतो. पण त्याच्या बरोबरीनं स्वतःच्या वैयक्तिक चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करणारी जी माणसं असतात त्यांच्या उद्योगांना आपण इथं नसते उद्योग असं म्हणत असलो तरी ते फार गौरवाच्या दृष्टिकोनातून नक्की. म्हणत आहोत. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणतोय आपण नसते उद्योग, पण तो एक गौरव आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि त्या नसत्या उद्योगातले एक नाही, दोन नाही, तर 5 मंडळी आज आपल्याला भेटायला आली आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. एकच सांगू का मध्ये याची माहिती देऊया हो, द्या आपण. ना. कारण आपल्या पिशवीत एक रहस्य दडलेलं आहे, नाही तर पिशवी उघडणार नाही तुम्ही. एक तर ती कापडी पिशवी आहे आणि 2018चा जो आमचा पहिला वेध झाला त्याच्या कापडी पिशव्या अजूनही पेंटमध्ये वापरणारी लोक आहेत. त्यामुळे तेवढ्या प्लास्टिकच्या पिशव्या पेंट क्षितिजनी कमी केल्यात. मला वाटतं आमचं पण कुठेतरी कौतुक व्हायला पाहिजे. येस. तर ती एक कापडी पिशवी आहे आणि तिच्या आतमध्ये एक पुस्तक आहे आणि त्याच्यात सगळ्या फॅकल्टीची माहिती आहे, QR कोड आहे आणि आत्तापर्यंतचा आढावा आहे. धन्यवाद. AV प्लीज. दया, करुणा या सर्व मानवी भावविश्वातील नैसर्गिक प्रतिक्रिया आहेत. त्यामुळेच रस्त्यावरील किंवा आजूबाजूच्या परिसरात दिसणाऱ्या गरजू, पीडित यांना आपण मदत करत असतो. परंतु सार्वजनिक ठिकाणी अत्यंत किळसवाण्या परिस्थितीत असणाऱ्या मनोरुग्णांना पाहून आपल्याला भीती आणि किळस वाटून आपण तिथून लगेच दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. ही प्रतिक्रिया सुद्धा स्वाभाविक आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे. डॉक्टर भरत वाटवानी यांनी माणसाच्या या सर्व नैसर्गिक प्रतिक्रिया बाजूला ठेवून केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून या मनोरुग्णांकडे पाहिलंय. आजवर अनेक पीडितांना त्यांनी त्यांच्या श्रद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून पुनर्वसन करून पुन्हा त्यांच्या स्वगृही पाठवलं आहे. भेटूया माणसाने माणुसकीच्या अंगाने पीडितांना दिलेल्या या अनोख्या प्रतिसादाला. डॉक्टर भरत वाटवानी. आजचे आपले पहिले पाहुणे मॅगसेसे अवॉर्ड विजेते डॉक्टर भरत मनोविकार तज्ञ डॉक्टर भरत वाटवानी. वा, मला वाटतं आपण आता जो AV पाहिला तो फारच छान होता. अगदी थोडक्यात भरतची ओळख करून देणार होती. भरत, बहुत बहुत स्वागत है आपका. भरत के लिए और मेरे लिए ये तीसरा वेद है. तो तीसरी बार वेद के इस मंच पर आ रहे हैं. आणि आमच्या दोघांची जी मैत्री आहे ती आता जवळजवळ 4 दशकांची आहे, 40 वर्षांची आहे. आणि हॉस्टेलमधली मैत्री असते ती जगातली सगळ्यात चांगली मैत्री असते. की ज्या वेळेला तुम्ही हॉस्टेलमध्ये एकत्र राहता तर त्या आपली आयुष्यभराची मैत्री आपली झालेली असते. तर आमची त्या काळापासूनची आमची मैत्री आहे. डॉक्टर भरत वाटवानी हे सायकियाट्रिस्ट आहेत, आपल्याला माहिती आहे. श्रद्धा फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत
आणि जून 22 पर्यंत 8,546 मनोरुग्णांना जे रस्त्यावरती होते त्यांचं त्यांनी समाजामध्ये पुन्हा पुनर्वसन केलं आहे. तुमच्या लक्षात येईल की मनोविकार याबद्दलच समाजामध्ये खूप मोठा स्टिग्मा आहे. आणि असे मनोरुग्ण की ज्यांना त्यांच्या परिस्थितीनेच नाकारलेलं नाहीये, तर जवळच्या लोकांनी सुद्धा कळत नकळत नाकारलेलं आहे. त्यांना काही सपोर्ट स्ट्रक्चर नाही, आधार नाही. आणि आपण आता त्या छायाचित्रांमध्ये पाहिलं, आपण सुद्धा हे पाहतो की स्टेशनमध्ये, हायवेच्या बाजूला असे कोणी ना कोणीतरी असे मनोरुग्ण आपल्याला दिसतात. आणि आपल्याला वाटतं की अरे काय ना, कसं एखाद्याचं आयुष्य असतं असं आपल्याला वाटतं त्या क्षणापुरतं. पण ह्या मनोविकार झालेल्या माणसामधला माणूस शोधून त्याचे योग्य उपचार करून त्याच्या बरोबरीनं त्याला त्याच्या कुटुंबाकडे परत नेणं हे खूप मोठं आव्हान आहे. आणि भरत आणि त्याची सगळी टीम ही सातत्याने हे काम करते. तेव्हा त्यासाठी भरतला हा जो पुरस्कार मिळाला तो त्याच्या कामाच्या इंटेन्सिटीसाठी सुद्धा. इट इज नॉट ओनली फॉर क्वांटिटी, संख्येसाठी नाही आहे, पण काय इंटेन्सिटीने ही मंडळी काम करतात त्याच्यासाठी हा भाग आहे. सो भरत, गप्पायला सुरुवात करू आपण. मी आत्ता म्हणालो की तुझं जे काम आहे ते नंबर्स नाही, पण नंबर्स तर महत्वाचे आहेत, पण नंबर्सच्या बरोबरच इंटेन्सिटीचं काम आहे, राईट? तर ही जी इंटेन्सिटी आहे, दिस इंटेन्सिटी मस्ट बी कमिंग टू यू, कारण यू आर सेंसिटिव. आप एक सेंसिटिव तरीके के आदमी हैं. कुछ आपको संस्कार मिले होंगे सेंसिटिविटी के, और ये इंटेंसिटी, बहुत सारी मुसीबतें आई, फिर भी इतने सालों के बाद आपने इंटेंसिटी उसी तरीके का रखने का भी एक यशस्वी प्रयास किया है. तो मैं आपको एक मुक्त चिंतन करने के लिए बोल रहा हूं कि ये इंटेंसिटी क्या है, कहां से आती है, कैसे टिकती है, और क्या होता है ये, कहां से आता है. जैसे आप और हम दोनों साइकेट्री साथ में पढ़ रहे थे, और साइकेट्रिस्ट हो जाता है तो क्लिनिक खोलता है, पेशेंट देखते हैं, जो आप भी देखते हैं, मैं भी देखता हूं. ये जो वो क्लिनिक के बाहर जाकर सोचना, वहां से ये इंटेंसिटी शुरू हुई, कैसे शुरू हुई? पहली बात तो आई थॉट ऑफ इट एज अ वेरी नॉर्मल थिंग वॉट एवर आई वॉज डूइंग. अभी आपने बोला तो मुझे ऐसे लगता है कि रियल में ये इंटेंसिटी नहीं है. मैं अक्सर सोचते रहता हूं कि बाकी लोग उस इंसान को वो दृष्टि से क्यों नहीं देख रहे हैं. अभी ऐसा है कि जब मैं और मेरी पत्नी दोनों साइकेट्रिस्ट हैं, तो हम नाश्ता कर रहे थे कहीं पर, और एक इंसान हमें सामने रास्ते पर दिखाई दिया. हमारा छोटा सा नर्सिंग होम हमने बस चालू ही किया था, और देखते देखते उसने क्या किया, उसने एक नारियल लिया, खाली था, पीछे नाला था, नाले में से उसने पूरा पानी लेकर के पी लिया. अब हमको वो बात बुरी लगी और दिल को छू गई. अब क्या सही था, क्या गलत, क्या कानून था, क्या गैर कानून था, ना हम इतने पढ़े लिखे थे, ना हमको इतना कुछ ध्यान भी आया. एक इमोशनल तौर पे हमने उसको जाके देखा और हमने कहा आप हमारे साथ चलेंगे क्या. तो हो सकता है उसने आवाज में कुछ अच्छाई देखी हो, जो भी है वो हमारे साथ आ गया. बट आई फील, जो उन्होंने कहा कि ये सिर्फ मैं नहीं, ये सिर्फ मेरी पत्नी नहीं, ये इतने सारे लोग हैं, इतने सारे स्टेशन के पास पेशेंट्स हैं, इतने सारे दर्दी हैं रास्ते पे, सब लोग देखते होंगे. अब ये भावना मुझ में क्यों आई और आप इसको इंटेंसिटी बोलते हैं, तो आई एम सरप्राइज. बट आई वुड हैव थॉट इट इज द मोस्ट नॉर्मल थिंग टू डू, बिकॉज एज अ साइकेट्रिस्ट आई फेल्ट यार वो बंदा बैठा हुआ है यार, क्या कर रहा है यार, वो पानी पी रहा है गटर का. यू नो, इट वाज सो टचिंग दैट अरे यार, a human being is actually drinking gutter water and relishing it, enjoying it. My God, that thought, you know.
तो उस वक्त ना हमारे पास पैसे थे ना कुछ था, हम लोगों ने सब बेच बाच करके EMI पे नर्सिंग होम लिया था. वी ब्रॉट दैट पेशेंट. But yes, I am surprised that the normal society does not look at that person in that way. I am very surprised. You know, आपने बोला this is a high intensity thing. I mean, I felt it was the most normal thing. Person is drinking gutter water, please help him out. But somehow that has not happened. And I feel to that much of an extent that perhaps Shraddha has failed in communicating that message to society. That look, yaar, do something for the common man, do something for the people who are downtrodden. I feel that, you know, somewhere I feel nahi yaar, भले रेमन मैक्से से अवार्ड मिला, लेकिन फाइनली we have not been able to communicate. So I feel maybe we have lost out somewhere. We are not that good at PR or whatever. I mean, क्या पता इंटेंसिटी हमारे इसमें से सामने वाले तक तो पहुंची नहीं. That is a failure. जो आप पॉइंट बता रहे हैं ना, बहुत इंपॉर्टेंट है कि एक इंसान के मन में दूसरे इंसान की वेदना देखकर करुणा तैयार होना, ये तो वास्तव में एक उत्स्फूर्त प्रक्रिया होनी चाहिए. Yes. ये एक ह्यूमन प्रक्रिया होनी चाहिए. Yes. वो नहीं हो रही है जितने तौर पर होनी चाहिए. वो एक्चुअली प्रॉब्लम है हम सबका. Yes. ये आपका कहना है. Yes, I am wondering whether we are gradually becoming more inhuman. You know, लोग देखते ही नहीं हैं. लोग अक्सर बोलते हैं, अरे यार ये आप क्या कर रहे हैं, क्यों कर रहे हैं, कैसे कर रहे हैं, व्हाट इज द नीड, वो आपका सगा वाला नहीं है. अरे द क्वेश्चन इज नॉट सगा वाला. Yesterday on Makar Sankranti day, I received an email from one doctor, Maharashtrian doctor. His father, उनके पिताजी Alzheimer's disease से घर से निकल गए थे. 4 साल पहले जब भी मुझे अवार्ड मिला तभी उन्होंने मुझे खत लिखा, और आज कल वापस खत लिखा, बोला आज तक मेरे फादर नहीं मिले हैं. मैंने बोला यार हिम्मत मत हारो, देखो मकर संक्रांति है, गॉड विल लुक आफ्टर हिम. तो इट वाज सच अ सिंपल थिंग. आई मीन, हाउ डू यू गिव होप टू समबडी हु हैज लॉस्ट हिज रिलेटिव? ये जो है ना कि होप देना, अभी एक केस स्टडी जैसा उदाहरण अगर लेके, एक मनोविकार से ग्रस्त आदमी है जो रास्ते पे है, जो हमारी अपनी दुनिया में है नहीं, वो अपनी दुनिया में खो गया है, राइट? तो श्रद्धा और आपके कार्यकर्ते उसके पास कैसे पहुंचते हैं, उसको कैसे करते हैं, वो जरा प्रोसेस हम लोगों को बताइए. आप कैसे काम करते हैं वो? देखो, अक्सर क्या होता है कि इंसान कुछ भी ना बोले, बच्चा है 1 साल का, एक रूम में पड़ा है, एक आदमी जाए उसके पास, उसको कत्ल करने के तौर से बच्चा ऑटोमेटिकली रो लेता है. सेम बच्चे के प्रति एक इंसान जाए जो उसे दूध पिलाने वाला है, बच्चा उसको अलाउ करता है. सेम वे यू फाइंड दैट मानसिक बीमारी में भी अगर आप हमदर्दी के साथ गए तो द पर्सन एक्सेप्ट्स यू. आई हैव पिक्ड अप इन माई कार अ फीमेल without a female escort, without anybody in the car, but the female has come. अब फीमेल को लगता है ये बंदा जिस तरह से बात कर रहा है, हमदर्दी दिखा रहा है, चांस है ये मेरा बलात्कार नहीं करेगा. ऑटोमेटिक, इट इज अ ऑटोमेटिक थिंग. दे रियलाइज दैट यू नो यू विल नॉट डू इट. अब आप में वो अगर हमदर्दी आए तो मुझे लगता है वो मैटर सॉल्व हो जाता है कि आप पेशेंट को उठा सकते हैं या नहीं ले सकते हैं अपने गाड़ी में. आई हैव पिक्ड अप पेशेंट्स इन माय पर्सनल व्हीकल, अदर पीपल हैव पिक्ड, स्टूडेंट्स हैव पिक्ड अप पेशेंट्स ऑन देयर मोटरसाइकिल. पीछे बैठ जाओ, नाश्ता खाते हैं साथ में. इट इज अ हमदर्दी विच मैटर्स. आप डर से गए, आप हैरान हैं, आप खुद सोच रहे हैं अरे उसने पेशाब किया है, वो थोड़ा मेरे कपड़े पे लगेगा, ये है वो है, उसकी बदबू मेरे कपड़ों में आएगी. आप वो हिसाब से देखेंगे तो पेशेंट कैन ऑल्सो मेक आउट. जैसे ही आप हमदर्दी के साथ गए, पेशेंट कम्स टू यू. द मोमेंट ही कम्स टू यू, व्हेन यू रीचेस द सेंटर, ही रियलाइजेस कि नहीं यहाँ पर शायद मुझे शेल्टर मिल जाएगा. 1-2 दिन बाय चांस थोड़ा अनबन करे, बाद में अपने आप सेटल हो जाता है. उसका नहाने का, उसका कपड़ा चेंज करने का, ही फील्स स्कैर्ड फॉर. देखो, आप अच्छे कपड़े पहनाते हैं तो बच्चे को भी अच्छा लगता है, वेदर यू लाइक इट और नॉट. बच्चा कुछ भी नहीं बोल पाता है, फिर भी बच्चे को अच्छा लगता है. सेम वे द पेशेंट इज लाइक द चाइल्ड. आप बच्चे के प्रति गए और उसको कपड़े अच्छे पहनाए, उसको खाना अच्छा खिलाया, उसको पूछा और कुछ खाने का है क्या, ही फील्स नीडेड, ही फील्स वांटेड, एंड ही फील्स लव्ड. That emotion is what has to be conveyed to the patient. बाकायदा 4-5वें दिन वो बोलता है सर मैं यूपी का हूं, मुझे गांव पहुंचा दो. मैं बिहार का हूं, मुझे गांव पहुंचा दो. अभी रही बात कन्नड़, तमिल, तेलुगु, मलयाली,
ऐसे विभिन्न शहरों के जो लैंग्वेजेस हमें नहीं आते हैं, वो हमारे पास सोशल वर्कर्स हैं वो एरिया में, जो मतलब दे आर ओरिजिनली फ्रॉम कर्नाटका, वर्किंग विथ अस, बीइंग गिवन सैलरी बाय अस, हम उन्हें पगार देते हैं, वो हम तो ऑटोमेटिकली व्हेन यू टॉक टू द पर्सन, अभी जैसे मराठी में बात कर रहे हैं, ही कैन होल्ड द होल वेद इन हिंदी, यू विल अंडरस्टैंड, बट ही इज डूइंग इट इन मराठी सो दैट ही इज एबल टू कम्युनिकेट टू ऑल ऑफ यू. दैट इज द डिफरेंस. सो द सोशल वर्कर हु नोज कन्नड़, जब कन्नड़ में बात करना चालू करते हैं तो ऑटोमेटिकली वो पेशेंट खुल जाता है, मतलब अपना बंदा मिल गया. वो फाइनली कन्नड़ में बोलता है, सर मुझे घर भेज दो, मैं यहाँ का रहने, मैं बेलगाम का रहने वाला हूँ, मैं बैंगलोर का रहने वाला हूँ, मैं यहाँ, मुझे घर भेज दो प्लीज, मुझे घर भेज दो. जैसे जैसे वक्त बीतते जाता है और जैसे जैसे आप ट्रीटमेंट करते हैं वो और खुल जाता है. और फीमेल बोलती है, अरे मेरे 3 बच्चे हैं, अभी पता नहीं कितने दिनों से मैं निकल गई, अभी मैं 3 बच्चे हैं, पता नहीं क्या हुआ होगा, सेंड मी होम, मुझे घर भेजो. अगर मैं राउंड पे जाता हूं तो एक ही चीज टक करके सब पेशेंट से, आधे पेशेंट से, आई वोंट से सब, आधे पेशेंट से निकलती है, सर मला घरी पाठव, सर मला घरी पाठव, सर हे कर्जत आहे, हे रत्नागिरीमध्ये मी राहते, अरे सर जास्त लांब नाही, पाहिजे तर मी चालत जाणार, मला जाऊ द्या ना प्लीज. That is the emotional response of the patient to your emotion towards him. आप जो हमदर्दी दिखा रहे हैं उसके प्रति उसकी हमदर्दी निकलती है. बरोबर. आता जेव्हा अशी इच्छा पेशंट दाखवतो त्यावेळेला खरं पुढचं चॅलेंज येतं ना, कारण ह्या पेशंटला त्याचे सगळे डिटेल्स आठवत असतील नसतील, पुन्हा त्याला तिथे नेऊन शोधायचं, त्याचे लोक शोधायचे, ये जो पूरी गतिविधियां श्रद्धा की होती है, उनके बारे में जरा बताइए हमें. ऐसा रहता है कि अभी हमारे पास विभिन्न क्षेत्र के सोशल वर्कर्स हैं, जैसे शोलापुर का मेरे पास एक सोशल वर्कर है, वर्धा का एक सोशल वर्कर है. सो वी हैव सोशल वर्कर्स फ्रॉम डिफरेंट एरियाज. व्हेन यू इंटरेक्ट, दैट सोशल वर्कर इज एबल टू मेक आउट कि उसका जो हो बोलने का तरीका, यार वो कोल्हापुर में है यार, इट इज नॉट शोलापुर का नहीं है यार. मैं बोलता हूँ ना, गारंटी, दे आर्ग्यू विथ मी, सर मी सांगते ना हे कोल्हापूरचं आहे, बस तुम्ही जास्त नको करा. That is the level of quality and efficiency which the social workers have got. The UP social worker is able to make out कि सर ये जो बोल रहा है ना, ये लैंग्वेज बनारस और थोड़ा उस तरफ, थोड़ा राइट को, बस वो लैंग्वेज है, बस मैटर फिनिश. एंड देन दे आर ऑल्सो फेमिलियर विथ ऑल द कास्ट. नहीं यार सर ये ठाकुर है, ये ठाकुर जो लोग जो है ना वो ईस्ट यूपी में रहते ही नहीं है, वेस्ट यूपी में रहते हैं, वेस्ट यूपी में ये इलाके में रहते हैं. अभी व्हाट्सएप का जमाना है तो दैट जितने भी ठाकुर विलेजेस हैं उसका कहीं ना कहीं पर एक व्हाट्सएप नंबर रहता है. वो व्हाट्सएप नंबर को भेज करके, उसका फोटो भेज करके, उसका पूरा बैकड्रॉप भेज करके, इट गेट्स सर्कुलेटेड इन द होल व्हाट्सएप ग्रुप ऑफ ऑल द ठाकुर्स. एंड देन द रिलेटिव कम्स. हा, मग कोणाला तरी कळतं. हो, कोणाला तरी 100% कळते. एंड देन व्हेन वी गो देयर, आयदर वी गो देयर, सपोजिंग नाही कळले, we go there, even then that Thakur community which is there, टक 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 वो चालू हो जाता है. पण व्हॉट्सअपच्या आधी तुम्ही कसं करायचे? व्हॉट्सअपच्या आधी डिफिकल्ट होते, पण नाउ थिंग्स आर बिकमिंग मोर. अँड आय फील इन द लास्ट 5-7 years, बिकॉज द सोशल वर्कर सेम आहे माझ्याकडे, टीम सेम आहे, लगभग 10 वर्षापासून टीम सेम आहे, तर दे हॅव गॉट ग्रेट एक्सपिरियन्स. दे हॅव गॉट ग्रेट एक्सपिरियन्स. दे मोमेंट द रिलेटिव इज नॉट फाउंड, दे डायरेक्टली इंटर द पुलिस स्टेशन, और पुलिस स्टेशन में जो कॉन्फिडेंस के साथ जाते हैं ऑटोमेटिकली वो डीएसपी आ जाता है. डीएसपी वंस इन पंजाब कॉल्ड द सरपंचेस ऑफ 16 विलेजेस, ये आपके गांव का है क्या, ये आपके गांव का है क्या, ये आपके गांव का है क्या. नाउ अभी रियल में क्या हुआ, उस 16 गांव में से वो पेशेंट था ही नहीं. सो माय सोशल वर्कर गॉट वेरी अपसेट, बोला सर रियूनियन तो नहीं हुआ. मैं बोला देख रियूनियन नहीं है, लेकिन 16 गांव के सरपंच लोगों को मालूम पड़ा कि मानसिक बीमारी क्या है. दैट इज बिग अवेयरनेस. So that is the issue. Now we have reached that level that one social worker did one reunion in Orissa. Orissa के reunion का वो न्यूज़पेपर वाले ने अपने YouTube पे डाल दिया. That YouTube received 2 million hits in Orissa language. So I felt देखो यार एक reunion में पूरा ओडिशा वाले लोगों को मालूम पड़ा क्या what is मानसिक बीमारी, and that because of मानसिक बीमारी person can wander out, घर से निकल के जा सकता है. That is a big step. That is now the future development. राइट. यानी कि एक रीयूनियन पेशेंट और फैमिली के लिए तो महत्वपूर्ण है ही, लेकिन उससे समाज की मानसिकता बदलने में भी बहुत मदद होती है. आज के तारीख में तो जमीन आसमान का फर्क है. विद द व्हाट्सएप हेल्पिंग, इट इज जस्ट आउटस्टैंडिंग. बिकॉज सपोजिंग ही इज अ ठाकुर, वेदर यू लाइक इट और नॉट, वो रीयूनियन का पूरा क्लिप जो है टक 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 घूमते जाते हैं.
एंड एवरीबडी रियलाइजेस, लोगों को मालूम पड़ता है कि अरे यार नहीं ये मानसिक बीमार है. हाँ. अभी ऐसा हो गया है कि हम चाहे ना चाहे कोई सडनली ईमेल आएगा, सर ये पेशेंट हमको मालूम पड़ा, ये फोटो है इसका, हम लेके आए क्या? हम अपने हिसाब से लेके आएंगे. वो लेके आते हैं. अभी ना आप बोल ही नहीं सकते हैं. If a good In how many states Shraddha has reunited people? 14-15? no, all the states of All India. states yes, of yes. India. We have reunited in 2 months back. We reunited somebody in Arunachal Pradesh. In Arunachal Pradesh. और अरुणाचल प्रदेश में जब हमने रियूनियन किया तो एंटर अरुणाचल प्रदेश यू नीड अ इनर लाइन परमिट. तो पुलिस वाला जो वहां पर था उसको सब काम बताया, तो उसने बोला छोड़ो यार, यू डोंट नीड अ इनर लाइन परमिट, गो एंड रियूनाइट. रियूनियन हो गया. वापस आते वक्त वो पुलिस ऑफिसर ने बोला, सर एक पेशेंट है हमारे पास जो जेल में है, ही इज इनसाइड द जेल ऑफ अरुणाचल प्रदेश. ही वॉज पिक्ड अप बिकॉज लोगों को लगा कि वो बच्चों का अपहरण कर रहा है. बट मैंने वो लड़के से बात की है और वो लड़का 110% मानसिक बीमार है. क्या आप उसको लेके जाएंगे? अच्छा, लेके जाएंगे श्रद्धा में? यस, बैक टू करजत. बैक टू करजत. सो उन्होंने ऑफिशियल लेटर दिया, मेरा स्टाफ उसको अरुणाचल प्रदेश से करजत लेके आया. अभी 2 हफ्ते पहले अपना पेशेंट ठीक करके हम लोग उसको झारखंड में रियूनाइट किया एंड वी सेंट इट टू द अरुणाचल प्रदेश फेलो. वाओ. सो यू नो दैट वो बंदा भी इतना खुश हो गया, उसने अपने सर्कल में बात फैलाई होगी और सर्कल में, बट दैट जॉय इज समथिंग डिफरेंट. दैट जॉय इज एक ऐसा लगता है अरे यार देख. और वो सामने वाले ने बोला भी कि सर मैं आपसे रिक्वेस्ट कर रहा हूं आप लेके जाओ, क्योंकि मेरा क्या है, गवर्नमेंट जॉब है, चेंज होते रहता है. 1 साल के बाद मेरा ट्रांसफर होगा. अगर ट्रांसफर हुआ तो ये बंदा जेल में ही मर जाएगा, मींस ही विल रिमेन इन जेल लाइफ लॉन्ग. मेरे नजर में है, आप ऐसा ले लो प्लीज. ही रिक्वेस्टेड अस और हम लोगों ने ले लिया. तो एक बंदे की जान जो झारखंड का था ओरिजिनल, वो बच करके फाइनली अपने घर पहुंचा. दैट इज अ बिग दिस थिंग. इट इज या दैट इज समथिंग विच इज अ सेटिस्फैक्शन. जो Yes, सेटिस्फैक्शन yes. आपको मिलता है एक रियूनियन के साथ. यस तो एक बाजू से डिस्टिग्मेटाइजेशन भी होता है. यस 100%. एक आपको बात पूछनी है मुझे कि हम लोग जब डॉक्टर करके मानसिक बीमारियों की तरफ देखते हैं तो हम लोग हमेशा देखते हैं ना एक सिम्टम्स, लक्षण काय आहेत असं आपण बघतो. बट व्हेन यू आर वर्किंग विथ पीपल, वो सिम्टम्स के साथ में हर एक आदमी की एक स्टोरी रहती है. एक स्टोरी रहती है और उसके इमोशंस रहते हैं. हाँ. जो दबे हुए हैं. हाँ. दैट पर्सन कम्स एंड टेल्स यू दैट आई एम मैरिड, आई हैव गॉट 2 चिल्ड्रन, मेरा बच्चा 9वीं में पढ़ रहा था, पता नहीं घर कैसे चलता होगा, मेरी वाइफ कमा नहीं रही है, पता नहीं अभी क्या होता होगा. आपने उठाया ठीक है, बट अब मुझे घर कब भेजोगे, घर कब भेजोगे, घर कब भेजोगे. एंड दे फील इट इज अ वॉकिंग डिस्टेंस. आई विल वॉक टू यूपी, मैं चले जाऊंगा, आप तकलीफ मत करो, आप मैं अकेला चले जाऊंगा. सो दैट इमोशंस विच यू कम अक्रॉस, जो आप भावनाएं एक इंसान में देखते हैं, तो आपको लगता है यार ये तो वही भावना है जो मैं अपने बच्चों के बारे में सोचता हूँ, ये तो वही भावना है जो आनंद अपने बच्चों के बारे में सोचता है. सो दैट भावना विद इन द ह्यूमन बीइंग समहाउ कनेक्ट्स एट अ स्पिरिचुअल लेवल एंड यू वांट टू डू इट. दैट्स हाउ इट वर्क्स. यानी कि हर एक आदमी सिर्फ सिम्टम लेकर नहीं आता है, स्टोरी लेकर आता है. यस. स्टोरी में इमोशंस होती है. Yes. तो जब तक आप इमोशंस के साथ मिलेंगे नहीं, रेजोनेट नहीं करेंगे, तब तक आप ये करेंगे नहीं. यस. और जनरली क्लिनिक साइकियाट्री में हम लोग सिम्टम्स देखते हैं और उसके ऊपर उपचार करते हैं. यस. ना स्टोरी देखते हैं, ना इमोशंस देखते हैं. कई बार क्या हो जाता है कि एक पेशेंट का दूसरे पेशेंट के प्रति इतनी भावना हो जाती है, तो इफ ही रियलाइजेस दैट बोथ आर फ्रॉम यूपी, ही विल से सर मैं पहले उसको जाके रियूनाइट करके आ जाता हूँ, फिर बाद में आपके स्टाफ के साथ मैं अपने घर चले जाऊंगा, 1 दिन एक्स्ट्रा जाएगा, कोई दिक्कत नहीं, मैं कर लूंगा. ही हैज टू गो होम. यू नो दैट थिंग इज देयर दैट अरे यार सडनली यू फील यू आर नॉट अलोन. पूरा समुद्र है आपके साथ भावनाओं का, और आप उस भावना में जुड़ जाते हैं. ये जो बात है ना कि उस आदमी को अपनी खोई हुई इमोशंस वापस देना, यस, ये मुझे लगता है श्रद्धा के काम का यूएसपी है. यूएसपी है. Yes. बराबर. तो श्रद्धा ये नाम कैसे आपको सूझा? श्रद्धा इन संस्कृत मीन्स डिवोशन. या So I have not been able to show the symbol, but अगर आप हमारा लोगो देखेंगे तो पहले गणपति है, उसके बाद अल्लाह का ये है, उसके बाद क्राइस्ट का क्रॉस है, उसके बाद एक ओंकार है गुरमुखी पंजाबी का, और उसके बाद पारसी सिंबल ऑफ फायर. ऑल फेथ इज वन, ऑल सफरिंग इज वन. सब दुख सबका,
आपका दुख, आपका दुख, आपका दुख, आपका दुख, सब दुख रियल में देखने जाओ सब दुख एक है, सब सॉल्यूशन एक है। और हर इंसान दूसरे इंसान के दुख को कम कर सकता है। यह नहीं कि हम अकेले कर रहे हैं। इफ यू वांट यू कैन डू समथिंग फॉर द दुख ऑफ एवरीबडी। अगर आप ये वेद प्रोग्राम कर रहे हैं, ये इट इज टाइटल्ड वोकेशनल एजुकेशन, बट आई फील कि ये प्रोग्राम के जरिए लोगों का दुख जो है वो कम हो रहा है। दैट इज द इंपॉर्टेंट इश्यू। नाउ यू मे हैव योर ओन पाथ। He is searching for his spirituality. I am searching for my spirituality. But finally, all the spiritual goals is the same. That is reduction और कम करने का, हमारे चारों तरफ जितना दुख है उसको कम करने का। That is the मकसद of social work. And that is why श्रद्धा. Yes, that is why श्रद्धा. That is why श्रद्धा. अभी ये जो faith है, ये जो श्रद्धा है, you know, when you have a person in front of you, कि जो खुद का नाम बेयरली बता सकता है बिकॉज ऑफ हिज मेंटल इलनेस, मानसिक बीमारी के कारण नाम बता सकता है, कुछ आधा मुर्धा थोड़ा सा इंफॉर्मेशन दे सकता है, आपको मालूम नहीं वो कौन है, राइट? सो द ऑड्स आर टेरिबली अगेंस्ट यू। कंप्लीट होपलेस बनाने वाली बात है। तो वहां पे होप कहां से मिलती है? As I said, अगर आप भावना से उस इंसान के प्रति अप्रोच करेंगे तो फाइनली वो कनेक्शन होना ही होना है। नहीं होना इज 1 in 100, मे बी 1 in 100, आई एम ऑप्टिमिस्टिक, 5 in 100, 95 out of 100 you are able to connect because he realizes एक बहुत जब हम लोग का कर्जत सेंटर नहीं था और the NGO was not registered also, not even registered, forget। हमने एक लड़की उठाई थी, 25 साल की लड़की थी, मेरी वाइफ ने उसको गाड़ी में ले लिया। शी वॉज अ तेलुगु। अभी वो पेशेंट ठीक हो गया, मेरी वाइफ इज ओरिजिनली अ तेलुगु, शी गॉट द एड्रेस, बट माई वाइफ डिडंट हैव द टाइम टू कम, सो आई वेंट अहेड विद द पेशेंट। मैं तब 35 का था, वो लड़की 25 की थी। नो फीमेल सोशल वर्कर, न हैसियत थी हमारी, ना हमारे पास कोई फीमेल सोशल वर्कर काम की थी। I took one patient of mine, private patient, who was a Telugu speaking, बोला यार लैंग्वेज में थोड़ा मदद हो जाए, आजा साथ में, गए। अभी from here, from Bombay, I have gone alone with the girl to Warangal. But she came, and when she came, when I reached the police station, तो पुलिस स्टेशन में बाहर लोग खड़े थे, बोले क्या हो रहा है? बोला, मैं बोला ऐसा ऐसा है। वो मेरा जो साथ में तेलुगु था, उसने बोला भूल से भी अंदर मत जाओ, पुलिस वाला बड़ा खड़ूस है, वो तेरे को अंदर कर देगा, एक तो ये कम विदाउट अ फीमेल एस्कॉर्ट। मैं बोला यार वो सब रहने दो, अभी आई हैव कम टिल हियर, आई कैन नॉट गो बैक, मैं वापस तो नहीं जा सकता ना। मैं गया पुलिस स्टेशन के अंदर, गया, मैं बोला देखो यार, आई टोल्ड दैट तेलुगु फेलो, आई सेड सी लेट हिम नॉट टॉक टू मी, ही डजंट अंडरस्टैंड, ही वो न हिंदी बात कर सकते हैं न इंग्लिश बात कर सकते हैं, मुझे तेलुगु आती नहीं। उसको बोला लड़की के साथ बात करने को। इंस्पेक्टर स्टार्टेड स्पीकिंग टू द गर्ल, तेलुगु में चालू था, 1 2 1 2 1 दाट चालू था। विदिन 10 minutes I could see the change in expression of the police fellow. धीरे धीरे एक पत्थर से इंसान बन गया। And then he picked up the phone, उस जमाने में मोबाइल था नहीं, picked up the phone, उसने धड़ाधड़ फोन लगाना चालू कर दिया। अभी फोन लगाना चालू कर दिया तो मेरे को मालूम नहीं किसको फोन कर रहा है, मैं वहां बैठा था, वो भी बैठी थी लड़की। 2 घंटे के बाद पुलिस स्टेशन के बाहर से एक औरत के चीखने की आवाज आई जोर से। ये लड़की ने पहचाना कि वो उसकी माँ है और धाड़ करके लड़की उठी और धाड़ करके दौड़ते गई। एंड दैट इन दैट नाइट द गर्ल एंड द मदर मीटिंग वाज जस्ट आउट ऑफ दिस वर्ल्ड। एंड फाइनली वो पुलिस वाला सब लोग, क्योंकि वहां महफिल जम गई थी, बोला ये बंदा तो अरेस्ट होने वाला ही है, पूरी महफिल वहां आकर के रुक गई। फाइनली किसी ने मुझसे ये नहीं पूछा कि बाय द वे यू आर डूइंग इलीगल बाय ब्रिंगिंग द गर्ल अलोन विदाउट अ फीमेल एस्कॉर्ट। किसी ने नहीं पूछा। दैट इज भावना। When you reach that this thing, अभी वो मेरे, to be honest, मैं भी इतना उसमें अंदर घुस गया था, मुझे स्ट्राइक ही नहीं हुआ कि फीमेल एस्कॉर्ट होना चाहिए। मैं बोला ये बंदी को हम लोगों ने तो ट्रीट किया है, मेरे नर्सिंग में तो ठीक हुई, शी कैन नॉट डिस्ट्रस्ट मी, शी विल कम wherever I tell her to come। मैं उसको दुबई लेके जाऊं, मेरे साथ दुबई आ जाएगी। She came। Now, when you reach that position, then the patient realizes कि this guy is not going to harm you। और मेरे मन में भी एक विचार आया कि पुलिस वाला कितना भी खड़ूस हो, वो इतना तो सोचेगा यार कि लड़की का बलात्कार करके डॉक्टर खुद लड़की को गांव छोड़ने थोड़ा डिफिकल्ट है,
तो थोड़ा मेरे को लगा नहीं यार, लेट्स ट्राई, वी ट्राइड। अभी यस, एक बात है, मुझे मालूम है कि तुम पोएट भी हो। बहुत अच्छी कविताएं करता है ये अंग्रेजी में। आप बऱ्याचशा कामावरती आपण IPHने आपल्या आवाहन IPHने फेथ बियॉन्ड फिअर नावाची फिल्म तयार केली आहे। यूट्यूबवरती बघा, फेथ बियॉन्ड फिअर असं टाईप केलं तरी ती फिल्म येते। त्याच्यामध्ये भरतची कविता आहे, तिचं मी हिंदी व मराठी रूपांतर पण केलं आहे। मेरा सवाल ऐसा है, एक बाजू पोएट भरत है, दूसरे बाजू साइकियाट्रिस्ट भरत है, वो साइकियाट्री में पोएट्री का पी साइलेंट है। तो ये पोएट भरत और साइकियाट्रिस्ट भरत दोनों का रिश्ता क्या है? ये वही रिश्ता है जो आनंद नाडकर्णी, साइकियाट्रिस्ट आनंद नाडकर्णी वेद का बीच में है। एवरीथिंग इज कॉमन, ऑल इमोशंस आर कॉमन। तो ये पोएट्री, आपके पोएट्री के बारे में कुछ बताइए हमें। आप पोएट कैसे, वैसे कोई पोएट बनता नहीं है, पोएट्री तो डिस्कवर होती है। तो आपको आपकी पोएट्री कैसे डिस्कवर हुई? ऐसे ही मुझे लिखने का शौक था, और बचपन में हमने रविंद्रनाथ टैगोर बहुत पढ़े थे, तो बिकॉज ही वॉज राइटिंग पोइट्री आई थॉट लेट मी ट्राई माई हैंड एट पोइट्री करके हमने पोइट्री लिखना चालू किया। फिर एक फेज था जब मैं खुद उदासी से गुजरा, मुझे लगा हम सोचते हैं कि हम कुछ करेंगे समाज के लिए, लेकिन रियल में तो कुछ हो नहीं रहा है। और 6 साल ऐसे ही गुजर गए मेरे बाबा आमटे से मिलने से पहले। तो उस वक्त मैं बड़ी उदासी से गुजरा, मुझे लगा देखो यार हम कितना सोचते हैं, हम सोचते हैं समाज के लिए कुछ करें कुछ करें कुछ करें, लेकिन रियल में कुछ हो नहीं रहा है। तो उस वक्त था, कविताएं लिख ली, थोड़ी अंग्रेजी में लिखी, थोड़ी हिंदी में लिखी। और अक्सर मुझे ये लगता था कि जब मैं एक रास्ते पर पेशेंट को देखता हूं, मुझे लगता था कि नहीं यार मैं बहुत कम कर रहा हूं, बहुत कम कर रहा हूं, बहुत कम कर रहा हूं, बहुत कम कर रहा हूं। आज भी ऐसे लगता है, बट उस वक्त ज्यादा ही लग रहा था। सो यू फील दैट उसके दुख में और आपके सुख के बीच का रिश्ता क्या है? वो रिश्ता एक कविता है। वाह, उसका दुख और आपका सुख, इस दोनों के बीच का रिश्ता है, वो कविता है। सो आई ट्राई टू पुट इट इन वर्ड्स। क्या बात है, क्या बात है, दैट्स अ ग्रेट कॉन्सेप्ट। मैं लास्ट में तुम्हें बताने वाला हूँ कि 2-4 कोई भी पंक्ति या तुम्हारी पोएट्री की, या हिंदी हो या अंग्रेजी हो, मैं बताओ, लेकिन मैं तुम्हें टाइम दे रहा हूँ उसके लिए। आप पुस्तक लेके आ। हाँ, तब तक पुस्तक भी आ जाएगा, तो यू कैन रीड। बट आई वांट टू आस्क यू वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन नाउ। ये जो इमोशंस है, तो बहुत बार ना हम लोग आदमी का इमोशनल होना, इसको एक उपलब्धि करके नहीं देखते, लेकिन एक व्यंग करके देखते उसको। और ऐसा कहते कि अरे इमोशन्स वरती ना चालत नाही काय, इमोशनल होऊ नकोस। यानी दुनिया बहुत बार इमोशनल वल्नरेबिलिटी को इतना नीचा दिखाती है कि हम लोगों को भी ऐसे लगने लगते कि यार हो रे, म्हणजे डिप्रेस होणं म्हणजे जरा इन्फिरियरच आहे असं वाटायला लगता आम्हाला। तो मुझे लगता है कि ये बात जो है ना, कि हम लोग इमोशनल वल्नरेबिलिटी की तरफ खुद की कैसे देखें। मुझे लगता है हर इंसान को यह सोचना चाहिए कि मैं एक इंसान हूं, मैं भगवान तो हूं नहीं। सो आई एम इनकम्प्लीट, whether I am a Raymond Magsaysay awardee or whether I am a Nobel Prize winner or whether XYZ, I am incomplete. जब तक मैं कंप्लीट नहीं हूं तब तक मुझ में दुख आने की संभावना है। अगर मुझ में दुख आ सकता है तो किसी और में दुख आ सकता है, किसी और में दुख आ सकता है तो वो रास्ते पर जा सकता है, और किसी और में दुख आ सकता है तो बाई चांस वो आत्महत्या कर सकता है। ऑल थिंग्स आर कनेक्टेड, ऑल थिंग्स आर कनेक्टेड। बट बिकॉज ऑफ दैट कनेक्शन, बिकॉज ऑफ दैट भावना, इमोशन, अगर आप उसको सही तरह से यूज करें, जैसे हमने कोशिश की है, तो मुझे लगता है आपका उस इंसान के प्रति जो आपके वर्ग से नीचे है, उस इंसान के प्रति सहानुभूति नहीं, प्यार जग उठेगा। प्यार अलग रहता है, पिटी अलग रहता है, दया अलग रहती है, प्यार अलग रहता है। एक हमारी स्टाफ थी, वो गई थी मदर थेरेसा के सेंटर में, आशादान करके बम्बई में है। तो
तो वहां पर एक बुढ़ी औरत थी 75-80। अभी पता नहीं क्या हुआ, वो मेरे सोशल वर्कर को उसके ऊपर दिल आ गया, वो औरत को मेरे सोशल वर्कर के दिल आ गया। महाराष्ट्रन फीमेल, एल्डरली, शी जस्ट टच द चीक ऑफ माय सोशल, मला घरी घेऊन जा, मला घरी घेऊन जा, मला घरी घेऊन जा। अभी सोशल वर्कर इतनी भावुक हो गई, व्हाट्सएप के जमाने में उसने मुझसे परमिशन पूछा ही नहीं। वन फरजाना अंसारी, मुझसे परमिशन पूछा ही नहीं। एंड शी ब्रॉट दैट ओल्ड लेडी इनटू द सेंटर। नेक्स्ट डे मैं गया, हम लोग यूजुअली मेडिकली अनफिट रहते हैं, हम लोग लेते नहीं है। नेक्स्ट डे मैंने गया तो मैं देखा यार ये बुढ़ी औरत मरने के आसपास श्वास ले रही है, मैं किसका आइडिया ये सब? तो मेरे सोशल वर्कर, सर मैंने किया, वो उसको गांव जाना है और उसका गांव शोलापुर में है। अभी वो बुढ़ी औरत जो है, मैं जब तक भड़कूं उसके पहले somehow she called me and she touched my cheeks and मला घरी जायचं, मला घरी जायचं, मला 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 प्ले मला घरी जायचं है, मला घरी जायचं है। बिलीव इट और नॉट, मुझे लगता है उसको मानसिक बीमारी थी ही नहीं, उसको अस्थमा था, पता नहीं कैसे भटक गई। मैंने उसको मानसिक दवा चालू भी नहीं की। अभी माय प्लस पॉइंट इज आई एम अ गुड कोऑर्डिनेटर। मैंने स्टाफ को बोला, और वो जो आरएमओ जो था वो होमिओपॅथ था, उसने बोला सर तुम्ही काळजी नको करा, आमच्या गावात खूप लोकांना अस्थमा असा होते, मी मॅनेज करा ना, वाय आर यू रेजिंग युअर ब्लड प्रेशर, मी आहे ना। ही मैनेज्ड। अभी आई एम अ गुड कोऑर्डिनेटर। आई सेड देखो अभी मैं रहूं या ना रहूं, जिस दिन आपको ठीक लगे उस दिन सिंगल एम्बुलेंस, 2 नर्सेस, नेबुलाइजर, ऑक्सीजन, ऑल द आईवी मेडिसिन एंड गो नॉन स्टॉप टू शोलापुर। टेक टी विथ यू, डोंट गेट डाउन एनीवेयर फॉर डूइंग एनीथिंग। रात को निकलो, सुबह मत निकलो, रात को निकलो, नो ट्रैफिक। रात को निकला एम्बुलेंस, सुबह 7 बजे वो औरत अपने घर पे। अब इफ यू आस्क मी, मुझे लगता है शायद वो घर पे जाकर के 1 या 2 दिन में गुजर गई होगी। उसकी पूरी सांस अटकी हुई थी इसी दिन के लिए कि वो अपने घर पहुंचे। और उसकी आखिरी ख्वाहिश, एक मां होने के नाते, एक इंसान होने के नाते, एक बुजुर्ग होने के नाते, I felt that we did it, yaar. We did it. I mean, I was so happy with the staff. You know, it was one of the touching reunions. हालांकि उसको मानसिक बीमारी थी नहीं. And touchwood, the relatives had made a police complaint in Sholapur. They had made a police, so they were also looking out for her. That gives you the joy of doing what you're doing. और एक भावना की बात बताऊं. Since students are involved over here, we had some students from Garware College, Pune. 5 of them. तभी all were Maharashtrians. एक लेडी थी, बुढ़ी, Alzheimer's disease. बोला मलाड, nothing beyond मलाड. अभी मलाड is a big place. तो ये 5 जण ने बोला सर त्यांच्या काय होऊ शकत नाही का? I said she is not that much okay. शायद आगे इम्प्रूवमेंट होएगा. बोला नाही पण आमच्या टर्म खलास होते, आपण काय करू शकते का? I said boss you can do it. Let's do it. मैंने जिंदगी में इसके पहले 5 लोगों को एक पेशेंट के साथ भेजा ही नहीं था. I sent all the 5 students with the patient and I told them, I said देखो यार अगर नहीं हुआ तो बुरा मत मानो, we are trying to do it, let's try. Malad is a big place, go early in the morning, don't give up. They left. अभी मेरा ओपीडी चालू था, मैं बिजी था, मैं भूल भी गया था कि ऐसा होना है. Suddenly on the WhatsApp I got a photo of a small mandir in front of which there was a diya. तो ओपीडी खलास हुई, बाद में मैंने फोन करके उस स्टूडेंट को पूछा ये फोटो क्यों भेजा आपने? बोला सर क्या बताऊं, वो माँ जी के घर में उसके बेटे ने यह सोचा था कि जब तक मेरी मां घर पे नहीं आएगी तब तक ये दिया नहीं बुझेगा. फॉर 6 months दैट दिया वॉज ऑन. एंड दैट फीलिंग विद दो स्टूडेंट्स हैड इन कि सर क्या बताऊं, बस आपने एक मौका दिया, इट इज टू गुड. दे वर ऑल इन टीयर्स, रो रहे थे यार. तो मुझे लगा तब यार देखो बच्चों में भावना थी, उस माँ में भावना थी, उस बेटे में भावना थी, सब एक हो गया. विनोबा भावे की एक पुस्तक में लिखा है कि एक फोटो को अगर आप अपनी दृष्टि से देखते हैं और आप अपने पूरे इमोशंस उसमें डाल देते हैं एक भगवान की फोटो को, तब वो फोटो नहीं रहता है, उसमें अलग ही जादू आ जाता है. आई फेल्ट द सेम थिंग फॉर दैट स्मॉल मंदिर इन विच ही हैड पुट दैट दिया. यार मुझे लगा यार वो दिए ने देखो कितना कमाल कर दिया, एक माँ को अपने बच्चे से मिला दिया. और बच्चों ने वो जिद की कि हमें करना है क्योंकि हमारी इंटर्नशिप अभी खलास हो रही है, तो वी आल्सो गिव देम. दे वर सो हैप्पी, यू नो. दैट इज इमोशंस. That is emotions. Very true. And you have been talking about emotions. तो अभी आपके सामने आपका बुक भी है. तो we want to conclude this interaction with one of your poems.
बहुत सालों पहले जब मैं उदासी से गुजर रहा था, तब अक्सर मैं सोचता था कि देखो यार, वो बंदा जो रास्ते पे वो भी उदास है, मैं भी उदास हूं, क्यों ना एक कविता उसकी नजरों से लिखी जाए, उसकी नजरों से। सो ये कविता मैंने लिखी है, लेकिन मुझे लगता है वो बंदा जो है रास्ते पे वो पंक्तियां लिख रहा है और वो अपनी जुबानी भाषा और भावना व्यक्त कर रहा है। कहीं कोई महफिल न मिली, आशियां बना न सके हम। कहीं कोई महफिल न मिली, आशियां बना न सके हम। आशिया बना न सके हम। कहीं कोई हमसफर न मिला, पथ पर अकेले चल न सके हम। पग पर अकेले चल न सके हम। वीरान थे बेबस, अपने आप से दूर, कारवां को ढूंढते, रंग में शामिल हो न सके हम। रंग में शामिल हो न सके हम। तड़पते हुए फड़फड़ाए, फड़फड़ाए, व्याकुल पंछी की तरह, आसमां की कशिश लिए, उड़ान में घायल, कुछ कह न सके हम। दिस इज द वॉन्डरिंग मेंटली इल स्पीकिंग। कुछ कह न सके हम। तकदीर के मारे अलग, मधुबन की प्यास में भंवरा कभी बन न सके हम। मधुबन की प्यास में भंवरा कभी बन न सके हम। जब रात हुई तो सब सितारों के बीच, चांद की तरह खिल न सके हम। चांद की तरह खिल न सके हम। और जब सुबह की पहली किरण गिरी तो मोर के पंख बन उड़ न सके हम। मंदिरों की खोज में पूजा कभी कर न सके हम। और खुदा की एक झलक के लिए मिन्नतें मांगते अजान में शरीक हो न सके हम। सिसकते हुए गिर पड़े, टूट गए रो पड़े, पर मुर्दों के बीच कफन लिए अर्थी कभी बन न सके हम। बन न सके हम। कहीं कोई महफिल न मिली, आशियां बना न सके हम। कहीं कोई महफिल न मिली, आशियां बना न सके हम। लेकिन इतने सारे लोगों को उनके आशिया तक पहुंचाना, ये श्रद्धा का मकसद है। मित्रों, गेल्या तासभरामध्ये तुमच्याही लक्षात आलं असेल आणि मलाही जाणवत होतं की आपल्याला किती भावना भरतच्या रूपाने भेटून गेल्या। त्यातली पहिली भावना सहवेदना, एम्पॅथी, की ज्याच्यातून त्याचा सगळा प्रवास सुरू झाला। त्या एम्पॅथीतून निर्माण होतो तो विश्वास, कन्व्हिक्शन, की माणसं एक आहेत, माणसांच्या भावना एक आहेत। आणि भले तुमची परिस्थिती वेगळी असेल, वय वेगळं असेल, बुद्धी वेगळी असेल, तुम्ही मानसिक दृष्टीने आजारी असाल किंवा नसाल, पण तुमच्या सगळ्यांच्याकडे भावना आहेत आणि त्या जोरावरती तुम्ही एकमेकांबरोबर संवाद साधू शकता, हा विश्वास। आणि या विश्वासातून परिस्थिती बदलू शकते, अशी जी निर्माण होते ती श्रद्धा, ती फेथ। आणि अशी श्रद्धा जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा भीती आपोआप कमी होते। म्हणून त्या चित्रपटाचं नाव आम्ही ठेवलं फेथ बियॉन्ड फिअर। मग काय राहतं तर दया नसते, प्रेम असतं। आणि प्रेमाची व्याख्या वैयक्तिक प्रेमापासून ते प्रत्येक माणसामधल्या प्रेमापर्यंत भरतच्या गप्पांमधून आपल्याला भेटलेल्या भावना आणि त्याच्यातल्या शेवटच्या भावनेवरती आपण होतो प्रेम। आणि वैयक्तिक प्रेमापासून विस्तारित जाणारी प्रेमभावना माणसाला माणूस म्हणून कशी समृद्ध बनवते, ते या सत्रामधून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं। भरत, विनोबा का आपने जिक्र किया, विनोबा का और एक बहुत अच्छा सेंटेंस है, मराठी मध्ये आहे ते। तर विनोबा असं म्हणतात की कर्माच्या नोटेवर भावनेचा शिक्का नसेल तर तो फक्त कागदाचा कपटा आहे। की ती नोट कधी होते तर कर्माच्या कागदावरती भावनेचा शिक्का बसेल तरच ती नोट होते,
नाहीतर तो फक्त कागद आहे. तो ये जो भवन का सिक्का है ना, ये सिक्का आपके पूरे प्रयास से हम सब लोगों को आज एहसास करने का मौका मिला. इसके लिए भरत के लिए बहुत सारी शुभकामनाएं, और उनको हम लोग उनके आगे वाले काम के लिए एक ओवेशन देते हैं. Thank सब you. लोग स्टैंडिंग ओवेशन आपको मिल रही है. येस. और वेद की तरफ से हम आपको आज इस मकर संक्रांति के दिन पर 2 चीजें दे रहे हैं. एक तो ये भेंट वस्तु है, और ये हमारा सेशन जिसकी याद आपके पास सदा रहे. थैंक यू सो मच.